त्र्यंबकेश्वराज की जय। पिनाकेश्वर महाराज की जय। सिद्धेश्वर महाराज की जय। जनेश्वर महाराज की जय। पारेश्वर महाराज की जय। काशी विश्वनाथ महाराज की जय। हृदयेश्वर महाराज की जय। शर्वायेश्वर महाराज की जय। काशी विश्वनाथ महाराज की जय। मौनेश्वर महाराज की जय। नर्मदेश्वर महाराज की जय। रुद्रायेश्वर महाराज की जय। सब संतन की जय। सनातन धर्म की जय। संकटमोचन हनुमान की जय। सियावर रामचंद्र की जय। त्र्यंबकाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृदेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। अच्युत केशव विष्णु हरि सत्यं जनार्दन हंस नारायणं चैमेकम् अष्टकं नाम शुभम् केशवं क्लेशविनाशाय दुःखनाशाय माधवम् श्रीहरि पापनाशाय गोविन्दमोक्षदायकम् ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपाद मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्यं मंत्र सत्यं सत्यं देवं निरंजनं गुरुवाक्यं सदा सत्यं सत्यं एकं परम पदम् अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष महेश्वरः। ओम नमो ब्रह्मा ओम नमो शुभगायत्री ओम नमो महागायत्री ओम नमो कपिला गायत्री ओम नमो रुद्र गायत्री ओम नमो राम गायत्री ओम नमो हनुमान गायत्री ओम नमो चंडी गायत्री ओम नमो आनंद गायत्री ओम नमो मूल गायत्री ओम नमो पितृस्वरूपे गायत्री ओम नमो चक्र गायत्री ओम नमो विश्वामित्र गायत्री ओम नमो जीपत्री ओम नमो ददेश्वरे ओम नमो विद्याविजय ओम नमो शुद्ध गायत्री ओम नमो आदि विजय ओम नमो विनायके ओम नमो रत्तांक्षी ओम नमो कामाक्षी ओम नमो बीजाक्षी ओम नमो स्वयं प्रकाशे ओम नमो अनादि गायत्री क्रम क्राम क्रीम क्रीम क्रम रम राम ह्रीं ह्रीं ह्रौं क्लं क्लां क्लीं क्लीं क्लौं त्रं त्रां त्रीं त्रीं त्रौं ब्रं ब्रां ह्रीं ह्रीं ह्रौं क्षं क्षां शिं शिं शौं लं लां लिं लिं लौं थं थां थिं थिं थौं प्रं प्रां प्रीं प्रीं प्रौं न्हां न्हां निं निं न्हौं रं रां ह्रीं ह्रीं ह्रौं द्रं द्रां द्रीं द्रीं द्रौं ग्रं ग्रां ग्रीं ग्रीं ग्रौं श्लं श्लां श्लीं श्लीं श्लौं शं शां शिं शिं शौं द्लं द्लां धिं धिं द्लौं ग्रं ग्रां ग्रीं ग्रीं ग्रौं श्लं श्लां श्लीं श्लीं श्लौं स्रं स्रां स्रीं श्रीं स्रौं चलं तलां क्लीं क्लीं जौं ब्रं ब्रां ह्रीं ह्रीं ह्रौं द्लं द्लां धिं धिं द्लौं जलं द्लां जिं जिं जौं ओ वा विवेवौं ॐ क्रौं
ओम रौ अंगुष्ठाभ्याय नमः। ओम क्रो तजनाभ्याय नमः। ओम रौ क्रो मध्यमाभ्याय नमः। ओम रवृणकाभ्याय नमः। ओम ह्राकनिष्ठाभ्याय नमः। ओम सर्वनेत्राय नमः। ओम क्रौशिकाय वष्टट नमः। ओम त्रक्रोपादत्राय नमः। ओम सौद्रमुखाय नमः। ओम क्रौहृदयाय नमः। ओम रौक्रभोभ्याय नमः। ओम ह्राकंठाय नमः। ओम त्रभ्रुकटिभ्याय नमः। ओम रजंगभ्याय नमः। ओम मुखाय नमः। ओम लोपुष्टे नमः। ओम भ्रुकुटे नमः। ओम ह्रस्वाय नमः। ओम दीर्घाय नमः। ओम श्रीललटाय नमः। ओम लौक्रोत्तरपूर्णाय नमः। ओम प्रथमाय नमः। ओम लं नमः। ओम सन नमः। ओम धन नमः। ओम रन नमः। ओम चं नमः। ओम षण नमः। ओम ठन नमः। ओम घन नमः। ओम हन नमः। ओम गन नमः। ओम चं नमः। ओम क्षण नमः। ओम क्षण नमः। ओम कन नमः। ओम जन नमः। ओम झन नमः। ओम उन नमः। ओम थन नमः। ओम ठन नमः। ओम तन नमः। ओम न्यन नमः। ओम दन नमः। ओम वन नमः। ओम अन नमः। अतत्रादगमद ब्रह्मा भवन्या च समं भवा। महेन्द्रा प्रमुखा देवा मुनियस प्रदीश्वरा। पीतरा सिद्धगंधर्वा विद्याधर मोरगा। चारणायक्षरक्षंसे किन्नरा सरसोद्विजा। द्रष्टुकामा भगवतो निर्यान परमो सुकाम। गायन्तश्च गुणन्तश्च शौर्ये कर्म निजन्म च। ओहर्ष पुष्पवर्षाणि इमानावरिभ्रैवाम्। कुर्वः संकुलं राजं भक्त्या परमायुत्यां। भगवान् पितान्मा वीक्षं विभूतिरात्मने भोम। संयुजात्मा निजात्मानं पद्मनेत्र निमीलया। लोकाभिरामा सतनुधारणा ध्यानमङ्गलं। योगधारणाग्नेय दुद्वदामा विशेषकमं। दिवि धुन्धवने तोपेतु सुमनश्यकाम्। सत्यं धर्म त्रिभुमि कृतिषु चात्मयों। देवादेवब्रह्ममुख्यानां शान्तिं स्वधामने। अविज्ञात गतिर्कृष्ण ददृष्टिषितः। चौदान्यकाकाशी यञ्चयित्वा ब्रह्मण्डलं। गतिर्लक्ष्यते मृत्युस्तदा कृष्णस्य दैवते। ब्रह्मरुद्राय ते तिष्ठ्वा योगगतिहरे। विश्वतां प्रशान् संस्था स्वयं समलोकायुसताम्। राजं प्रतनु भुजन्यपेयामय विटाण्टश्याम्। सुस्तवात्मने दम्नो विश्रुत्यजन्दे सयजनो प्रदास्ते। मर्देन गुरोस्तुताम् यं लोकनितं त्वां च निजनार्दन परमार्थं जित्यन्धकान् कुंसंनिशहाम्। किंसावने स्थिरमरंस्वं देहं तथाप्ये सेतिति संवपेष्वाण्यत्रे शक्तिदो। नैतप्मर्त्यं किं स्वस्थगति प्रदर्शनम्। एतां प्रातरुत्थाय कृष्णस्य पदवी परां। प्रयत्कीर्त्याद्भक्त्या तमेवाप्नोत्तमः। महनारायणं देव सर्वशक्तिमयं प्रभो। आदिदेव जगन्नाथ प्राणामामि मुहुर्मुहुः। सच्चिदानन्दरूपश्च तस्य सर्वगतस्वै। वेदो वित्तं गदयति परं ब्रह्मात्मनः। त्रीणि पदां चक्रमे विष्णुगुप्तकर्माणि धारयन्। तस्य पादे प्रादुर्भूतब्रह्माण्डं। रूपमद्भुतं वेदते दशक्या तदस्तं। सर्वभूतनिकेतं बन्धमोक्षपरायणं। कर्मोपासनान्यान्नामालयं देर्पिणं। नमानि पर्या भक्त्या दातार सर्वसम्पदां।
वेदोपित्यं कदयति स्वरूपं जगदात्मनः महानारायणं देव भूतान् रक्षणा वै ब्रह्म विष्णु महेशान्न रूपे प्रादुर्भव यहिर्महात्माभिमन्त्रार्थज्ञतयत्वामन्त्रविणा सिद्धिर्लब्धा एवं तेषां मन्त्रनुष्णासन् गुरुपदेशान् मन्त्रा सिद्धिर्लभते विनियोगे तदृशी तर्पणे तत्सिद्धि सुलभा तस्माद् विनियोगे गुरुतर्पणास्य पाठे जपे वायुषुभचरणश्रुतं जातं तुष्पर्याराय छन्दोद्वित्रमशकाम् पाठे जपे वामनो शिष्टदेव ध्यानम् अन्यगतोषान् तस्मादेव विनियोगः कर्तेषु मंत्र स्वाध्यात्मिक वर्तात् कृतेषु पाठ प्रसाद भावात् केवल मनन प्रधान वाचिन्योगस्य प्रयोजनास्ति यथा मावच कल्याणी मावद्यानि जनभ्यां ब्रह्मराजन शूद्राय चरे सुदाचरणं विश्वामित्रसित कनु दुर्वास भृंगिरा कश्यप वामदेव अत्रिवशिष्ट नारदालय कविर्हर्यन्तरिक्ष प्रबुद्ध पिपलायनम् अहिरत्र दुर्लभकर भाजनम दुर्लभो मानुष्य देव दीनाक्षण भंगुरा तत्रापि दुर्लभमन्य वैकुंठ प्रदर्शनम हौं स्वरूप अच्युत आत्मयुग दत्त कुमार भगवान पितान्मा विष्णु शिवाय जगता कलियवतरणस्ता मधुसूत्रा हस्ते नमस्ते वासुदेवाय नमः संकृष्णगाय च प्रद्युम्नानिरुद्धाय तुभ्यं भगवते नमः नारायणाय ऋषे पुरुषाय महात्मने नमः विश्वेश्वराय ईश्वाय सर्वभूतात्मने नमः सूर्य अग्नि ब्राह्मण गाव वैष्णव खमलुज्ज्वल भ्रात्मा सर्वभूतानि भद्रपूजा पदान्वे ओम चक्षुन्द्र के प्रकाश भगवान श्री सूर्यनारायण को नमस्कार है। ओम आकाश में विचरण करने वाले भगवान श्री सूर्यनारायण को नमस्कार है। ओम महासेनासा सहस्र किरम हरे सेनासा रखने वाले भगवान श्री सूर्यनारायण को नमस्कार है। ओम तम गुण रूप में भगवान श्री सूर्यनारायण को नमस्कार है। ओम रजगुण रूप में भगवान श्री सूर्यनारायण को नमस्कार है। ओम सत्वगुण रूप में भगवान श्री सूर्यनारायण को नमस्कार है। भगवान मुझे सत्य सत्य उड़ले चले ए भगवान मुझे अंधकाश के प्रकाश उड़ले चले। नर्मदाय नमः प्रात नर्मदाय नमो निशि नमस्तुते नर्मदे तुभ्यं त्राय सर्वदा परमात्मा भूतात्मा त्वात्मा चयं भवान यथास्तथास्तुति नर्तकिम प्रवर्तते। श्री गणेशाय नमः श्री संसदाशिवाय नमः। अस्य श्री सुरक्षास्तोत्रमिन्द्रस्य याज्ञवल्क्य ऋषि श्री सदाशिव देवता अनुष्टुपचंद श्री सदाशिव पित्तार्थ सुरक्षा स्तोत्र जपेनुगा चरितं देवदेवस्य महादेवस्य पावनम् अपार प्रमोद्धारं चतुर्वर्गस्य साधनं गौरी विनायकोपेतं पंचवक्रतिनेत्रकां शुभं दात्वा दशभुजं स्वरक्षा पटे नरः गंगाधरश्र पातु भालमध्ये दुशेखरं नैने मदन शरण कर्ण सर्पविभूषण घ्राणं पातु पराराति मुखं पातु जगत्पति जिह्वा वागश्र पातु कंदरास्ति कंदरां श्रीगंडवाद में गंडस्कंद विश्वंद्रंदरा भुजवासर्ता कुरुपातु पिनादिक हृदयां शंकर पातु जठर गिरिजापति नाभिमृदंजय पातु कटियाग्राज नंबर साकिन्यवादिनार्थ शरणंगतस्थला गुरुईश्वर पातु जगदीश्वर जंगीपा जगत्कर्ता उल्पवातगणाधिप शरणंगरण सिंधु सर्वंगाणी सदाशिव एतां शूलपीता रक्षाय सुकृति प्रदा स्वक्त्या सकलकामनश्वा सजाप्न्या ग्रभुत विषच्चालय त्रैलोक्यचरन्ते दुरादाश्पलायन्ते शुनामावृक्षदम् अभयं करणं वेदं कवचं पार्वतीपदे भक्त्यवत्यगण्डे तस्य वश्य जगत्त्रया इमा नारायणं स्वप्ने सुरक्षायतायुषदा प्रातरुत्थ योगीन्द्र यज्ञवल्क्यस्थालिके तीसरं प्रोक्तं श्री सुरक्षा स्तोत्र संपूर्णम् ओंकार बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनां
कामदमोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। नमन्त्रिशो देवा नमन्त्यप्सरागणां नरान्मन्त्य देवेश नकराय नमो नमः। महादेवमात्मानं महाध्यानं परायणं महापापरं देवमोकाराय नमो नमः। शिवं शान्तं जगन्नाथं लोकानुग्रहकारकं शिवमेकपदं नित्यं शिखराय नमो नमः। वहान् ऋषभो यस्य वस्त्रीकण्ठभूषणं वामे शक्रं देवमकराय नमो नमः। यत्र यत्र स्थितो देवाश्रयापि महेश्वरा यो गुरु सर्वदेवानां एकाराय नमो नमः। षडाक्षरमिदं स्तोत्रं यपटेश्व संदिदौ शिवलोकाप्नोति शिवेन समुदयति श्रीरुद्रामलय उमामेश्वर महादेव शिव षडाक्षर स्तोत्र संप्रणम। सौराष्ट्र सोमनाथं च श्रीशैल्यमल्लिकार्जुनम् उज्जैन्या महाकालम ओंकारममलेश्वरम केदारिमपुष्टडाकनविमा शंकरम वाराणसी विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे वैद्यनाचिताभूमनाकिशं दारुकामणे श्रीदवंदे रामेश कृष्णं जाश्वले द्वादशैतान्नामानि प्रातरुत्ता विददा सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति। यं यं काम पश्यैव पठिष्याति नरोत्तमां तस्य पुनर्प्राप्ति भविष्याति न संशयः। एतशा दर्शनं देवपातकं नैव तिष्ठते कर्मोक्षय तस्य अष्टदुष्टमेश्वरः। ओम शर्वाय क्षितमूर्ते नमः। ओम भवाय जलमूर्ते नमः। ओम रुद्राय अग्निमूर्ते नमः। ओम उग्राय वायुमूर्ते नमः। ओम भीमाय आकाशमूर्ते नमः। ओम पशुपते द्मामूर्ते नमः। ओम महादेवाय स्मृते नमः। ओम ईशान्याय स्मृते हराय नमः। महेश्वर नमः। शाम्भवे नमः। शूलपाणे नमः। नाशि नमः। शनपतिपते नमः। महादेव नमः। पद्मासन समस्ति सम्रंगणे व्याघ्राकृति स्वाद्यम विश्वबीजम निकलम वरुण पंचवक्र त्रिनेत्रकम्। ओम नमो भगवते मृत्युंजयाय। तदो विष्णोर्पिता मार्कण्डेय मामति दृष्टप्राण भूत्वा देवादिव जनार्दन विष्णुवे पठे स्तोत्रकर्णे ममना संभावितेन मनसा तेन तुष्टव मधुं नवते वासुदेवाय। नारायणं सहस्राक्षं पदनां प्रातनं प्रणतो ऋषिकेशं किं न्यमृतो कृष्यते। गोविन्द पुण्डरीकान्तस्मै केशवच प्रणास्मै किं न्यमृतो कृष्यते। वराह वामन विष्णुरश्यं जनार्दन माधवच प्रणास्मै किं न्यमृतो कृष्यते। पुरुष पुष्करं पुण्याक्षयं जगद्विलोकनाथ प्रणास्मै किं न्यमृतो कृष्यते। भूतात्मानं आत्मानं ईश्वर प्रणास्मै किं न्यमृतो कृष्यते। सहस्रशं देवा व्यक्त सनातनम महायोग प्रवणास्मै किं न्यमृतो कृष्यते। मार्कण्डेय स्तोत्रतस्मात्मना अपय स्तोत्र मार्कण्डेयहिमता प्रसन्न पुंडलिका नरसिंहस्त्रिलभ मार्कण्डेयतार्थस्व विष्णुर्वाच। एतद्व्यक्ताद्रिकाल नितिनाकालदस्य मृदे सा रजपत मध्ये पुरुषपुरनारायणं सस्मदेवम्। ओम सच्चिदीश्वरेऽपि राजस्मरणस्य प्राणे मार्कण्डेयमृत्युंजय स्तोत्र संपूर्णम्। अस्य श्री सदाशिव स्तोत्र मंत्रस्य मार्कण्डेयषण्डुपछन्द। श्री सदाशिव देवता गौरी शक्ति मम समसंदर्भनुगः रुद्रं बृहस्पते स्थानमपति नमामि श्रीसादेवं किं न्यमृतो कृष्यते। कालकण्ठं कालमूर्ति कालाग्नि कालाशनं नमामि श्रीसादेवं किं न्यमृतो कृष्यते। वामदेव महादेव लोकनाथं जगद्गुरु नमामि श्रीसादेवं किं न्यमृतो कृष्यते। देवदेव जगन्नाथं देवेद्य वृद्धजं नमामि श्रीसादेवं किं न्यमृतो। गंगाधर महादेव शंकर शिल्पानिनं नमामि श्रीसादेवं भस्मादुलिसवारं नाना प्रदारिणं नमामि श्रीसादेवं किं न्यमृतो कृष्यते। आनंद परमानंद कैवल्य पदगामिनं नमामि श्रीसादेवं स्वर्गवर्गदातारं सृष्ट्यन्तकारणं नमामि श्रीसादेवं प्रलयस्थिति संहारमधिकर्ता ईश्वर नमामि श्रीसादेवं सत्यं सत्यं पुनः सत्यं उच्यते वेदशास्त्रात् पुण्यसंग्रहात् परमार्कण्डस्य मृत्युं वै नास्ति अग्निचर्वणे इति श्री मार्कण्डेय मृत्युंजय सूत्रात् समाप्तः। ओम राम आत्मतत्त्वाय स्वाहा। ओम ह्री विद्यातत्त्वाय स्वाहा। ओम ह्रो शिवतत्त्वाय स्वाहा। इति त्रयजमिमलेन प्रणेनमा प्राणायामं कृत्वा संकल्पं कुर्यात्।
हरि ओम तत्सद्विष्णुर्विष्णुतश्च ब्रह्माणि द्वितीय प्रान्ते श्रीष्वत्वराकल्पे वैवस्मन्वन्तरे अष्टमे शततमे कलियुगे कलिप्रथमचरणे जम्बूव्रतखण्डे आर्याव्रतान्तर्गतः ब्रह्मोर्ध प्रजापति क्षत्रिवर्तमान संवत्सरे अमुकमासे अमुकपक्षे अमुकतिथि अमुकसरं गोत्रसरणस्य अस्य श्रीशुक्रभाषितमन्त्रस्य वशिष्ठऋष्याण्टुप्छन्द त्र्यम्बको देवतानुशक्ति स्वस्य शरीरारोग्यार्थ श्रीशुक्रभामृत्युञ्जने मन्त्रस्य तावत् तदङ्गुट्पाठ करिष्ये। ओम शिष्टुसे नमः श्रीसे अंगुष्टपसे नमः मुखे त्र्यम्बकं देवताय नमः हृदि ह्रीं बीजाय नमः गौरशक्ति नमः पादयोः। ओम तस्यत्र नमः अंगुष्टभ्ये नमः त्र्यम्बकं तस्माभ्ये नमः भर्गोदश मध्यमाभ्ये नमः सुगंधिं पुष्टानिकाभ्ये नमः ध्येयो न प्रचोदयात् कनिष्ठाभ्ये नमः विर्वारुकुन्दनान्मृत्युष्मामृतात् करतलपुष्टभ्ये नमः शुचां सुजारविन्द्रस्थितमुभयकरे शोचितपूर्णकुम्भ द्वाभ्यामीनाक्षमाले निजकरकमले दोघटनित्यपूर्णं द्वाभ्यं दो पूर्णकुम्भ श्रीशिखला चाम्प्लायन्तं देह विशुद्धकल्पचाप्रेवं हस्तं भुजयुगस्तकुम्भ युगलाद्रकुम्भकराक्षमृगास्तमृगचन्द्रस्रवता व्योषितनु भजसे मृत्युंजय त्र्यम्बकाम् अस्य श्री मृतसंजनकवचस्य वामदेवतारुष्यण्टुप्छन्द त्र्यम्बको देवतारमशक्ति स्वस्य वर्तमान शरीरे जयमान स्वप्नगः चरणदत्त्वत्पाद जङ्गितो सुवितापदं कटिपातुरण त्र्यम्बकमे श्रावतो यजामय ब्रवपाद ब्रवना वृक्षतो हृदयं देहस्मे पातो कंठमे पातो धीमे सुगंधिन दक्षिणे पातो पुष्टं वाम पातो ध्येय पातो बालने पातो पदम प्रचोदयात पातो शरणण्डवका पदम सनद पातो जठर वंदनास्पदा मृत्यो पातो लंग्रश्वामृतात् जानने मा पातो गुल्पपाद बदतम गायत्री हा प्रथमश्वाम सदा त्र्यम्बक दक्षिणां सदावतो त्र्यम्बकश्यति देशपादर्श उत्तरे द्वितीय पादो गायत्री पश्चिमं सदा ऊर्ध्व रक्षतो गायत्री चरण अधस्तात् राधिपाद रक्षतम पूर्व विधि प्रियापायात् त्र्यम्बपातो दक्षिणे पश्चिम विष्णुपात् पाशंकर उत्तरे ऊर्ध्वश्वर अधस्तातो सदाशिवम एवं सर्वसुरक्षिता दीक्षि गौरी महेश्वर एतितं कथितं देवी भूम परम दुर्लभं तव स्मेन चात्यकतिकं सर्वरक्षकं यस्मै कस्मै न दातव्य गुह्यति गुह्यात् परं दुर्जनायुष्णा दाताय कदाचनं भक्तियुक्ताय शिष्याय धार्मिकाय च धीमते परीक्षिताय नम्राय दाताय शुद्धमानसे कवचमुने त्वादपेन संयोत्तमा मंत्रं चैव सिद्धि चैव विघ्न चैव पदे पदे एतद्भक्त्या लिखित्वा भुजपत्रगे अष्टगंधेन दिव्येन स्वर्णयन्त्रान्वेषत ताम्रपात्रे संस्थाप्यन्त्र स्वर्णमयं शुभं पूजे विधेन कंठतेश धारित अत्वा दक्षिणे हस्ते नरशिवामुखे करे तस्य न शान्ति दुःखानि तदा विनिशः आपुत्र लभते पुत्र वंध्या पुत्रवती भवेत मृत्वस्य जीवित न नेता मम भाषित पत्र प्रक्षारवादी प्रवृत्ति विदितिगरं पादां प्रजायते ओम तस्वितरणं त्र्यम्बकं यजामहे भर्गो देवस्य धीमहि सुगंधिं पुष्टिवर्धियं प्रचोदयात् दुर्वारुकुन्दनश्वामृतात् अचम्मे प्राणशण्डवस्त्रे स्वस्य शरीरं करचे वामदेव कौल वशिष्ठ पंक्तिरनुष्टुप्छन्दं स्वस्त्रे श्री सदाशिवमामृतदेवताय नमः हृदयं बीजाय नमः ह्रीं शक्ति नमः लिंगज नमः ओम जुं सत्रम्बकमिजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं विर्वारुकश्वामृता स्वहं जुं सौं अस्य श्रीमामृतञ्जय मन्त्रस्य वामदेव कौल वशिष्ठ पंक्तिरनुष्टुप्छन्दं श्री सदाशिवमामृतदेवताय शक्ति श्री बीजमाप्रीतां जपनिघाम् ओम जुं सत्रम्बकं शूलपाणि स्वरदाय नमः ओम जुं सवजं ओम नुजने श्री स्वाहा
ओम जुम चंद्रष्णेश्वा शिकाय वशदा ओम जुम सावर स्वा उर्वार कोण राम रीम कवचाय ओम जुम सावर स्वा मृत्योर्मुक्षम ओम नमो रुद्राय त्रिलोचना शिकाय वशटा ओम जुम सावर स्वा मामृतात ओम नवोद्राग्नज्वल ज्वालय महारक्ष रक्षग्रस्त्राय फट त्र्यंबकं श्रीसेजामे व्रो सुगंधिनेत्रय पुष्टर्धर्मुखे उर्वार गंडे मृतमृतात् पादेयम् अस्तंभुजे युगस्तकुंभ युगलाश्रयासकम अक्षमर्गस्तमर्गचंद्र स्रवत योजनमृत्युंजय त्र्यंबकं चंद्रदभाषितमृतहस्तं दिव्यमलं सूर्य अग्निचलं करतले पाश्रम सूत्रं भोजमृतये संस्मरे ओम लम प्रत्यगंध समर्पयामि ओम हम आकाशात्मकं पुष्प समर्पयामि ओम यम वायुआत् धूपं समर्पयामि ओम रम तेजात्मक दीपं समर्पयामि ओम अमृतात् नैवेद्यं समर्पयामि ओम सं सर्वात् मंत्रपुष्पं साधर्मजामहे सुगंधि मुष्टवर्धन स्वामृतात् ओम स्वाहा ओम जुम साओम ततो जपंतर देव दक्षिणकरे जपं समर्पयेष्वार्पण कृष्णार्पणं तत्सत्प्रब्रह्माण्डे सिद्धिर्मेदे तत्प्रसादेश्वर मृत्युंजय महारुद्र त्राहि मां शरणं गत जन्म मृत्यु जरारोग्य पीडित करवंदनार्पणं मृत्युंजपकां करुणां श्रीमां मृत्युंजय प्रीतान् मम विद्युज्ञा देवे जपे त्र्यंबकं जपे निर्णं जप संगता सिद्धता कामना द्रविणं तस्यां ददं तस्यां ददं शिरों तस्यां वर्णं तस्यां द्रवणं तस्यां च ब्राह्मण भोजन अतो माक्षताक्षर गायत्री मंत्र सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की, नर्मदेश्वर भगवान की जय, त्र्यंबकेश्वर महाराज की जय. सर्वांनी सरळ बसा, एकदम एकदम सरळ बसा. डोळे झाकलेले, थोडं कूलर कमी कर बाळा. डोळे झाकून घ्या. गुरुमंत्राचा जप करा मनातल्या मनामध्ये. मुख बंद असताना दोन्ही नाकपुडी वाटे आज श्वास घ्या. एकदम शांततेत घ्या. आतमध्ये भरा तो. नुसतं पूर्ण ध्यानावस्थेत जायचं आणि हळूहळू दोन्ही नाकपुडी वाटे सोडायचा. जसं आपण सोहम सोहम हा मंत्र रात्रंदिवस चालू असतो त्या पद्धतीने प्रत्येक श्वासाच्या याच्यामध्ये मंत्र जप झाला पाहिजे. एकदम शांत. आणि बघा थोडं शांत 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 होत चालायचं आणि अगदी खूप अगदी मनामधून त्या जसं श्वास चालतो तसं आपला गुरुमंत्राचा जप चालला पाहिजे. डोळे झाकून घेतलेले पाहिजे. एकदम शांत बसलेलं पाहिजे. ध्यान अवस्थेत असं बसलेलं पाहिजे.
भस्मले पुनि प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौन गिरी मुनी बसे प्रभु जवळी भस्मले पुनि प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौन गिरी मुनी बसे प्रभु जवळी शिवपाठाचा अमृतधारा मुखीन घेवोळे ठेवी हृदयी प्रभुनामाची भरोनिया जोडी भस्मले पुनि प्रभात काळ मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौन गिरी मुनी बसे प्रभु जवळी त्याग करी संसार विठोनी पाटील जन्मपुळी माय माळसा चढली कळसा दहे गाव उजळी भस्मले पुनि प्रभात काळ मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौन गिरी मुनी बसे प्रभु जवळी संत समागम लाभी दुर्लभ बंधुनी पाय जुळी खडतर भक्ती प्रसन्न चित्ती काया होय लुळी भस्मले पुनि प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौन गिरी मुनी बसे प्रभु जवळी संत समागम लाभी दुर्लभ बंधुनी पाय जुळी खडतर भक्ती प्रसन्न चित्ती काया होय लुळी बोला भस्मले पुनि प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौन गिरी मुनी बसे प्रभु जवळी ज्ञान भक्तीचा काढून शाळा भक्ती मार्ग उजळी दीन बालके वस्ती ग्रातून धन्यवाद उजळी बोला भस्मले पुनि प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौन गिरी मुनी बसे प्रभु जवळी किती बांधिले शिवालय प्रभु स्थापून या देवडी कैलासाचा राणा दैवात हृदय चंद्रमौळी भस्मले पुनि प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौन गिरी मुनी बसे प्रभु जवळी अवनी भुवनी शिवपंथाची महती वाढविली समाधी स्थापून स्वानंदाने भूमी पावन केली भस्मले पुनि प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौन गिरी मुनी बसे प्रभु जवळी समाधिस्थ परी अवनी वरती गुप्त रूपी फिरसे जो कोणी भाग्यासी त्यासी अनुग्रह देशी भस्मले पुनि प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौन गिरी मुनी बसे
बसे प्रभु जवळी तव गुण गाता आनंद झाला सदा तुझ्या चरणी मौनगिरींचा कीर्ती सुगंध वर्णो कीर्ती भस्मले प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरे मुनी बसे प्रभु जवळी विनम्र भावे अर्पी प्रभाकर खल्य पूजवाकळी दिसे मंदिरे स्वामी जनार्दन नाद ब्रह्मडोली नाद ब्रह्मडोली नाद ब्रह्मडोली भस्मले पुनी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभु जवळी हो स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभु जवळी सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय नर्मदेश्वर भगवान की जय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्य कोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिरक्षम् एकं नित्यं हिमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराना शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटी जळाले कारुण्य सिंधु भव दुःख हारी तुझ विन शंभो मज कोण तारी। सर्वमंगल मांगल्ये शिवी सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव। गोपाल श्री गुरुदेव दत्त 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 दत्त
सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज, नर्मदेश्वर भगवान, त्र्यंबकेश्वर महाराज, सब संतन की जय, सनातन धर्म की संकट मोचन हनुमान सियावर रामचंद्र की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। 2 मिनिट सर्वांनी भजन करून असतं। ज्ञानेश्वरी कोणी आणले असेल तर कृपया व्यासपीठावर पाठवायची आहे। हर हर महादेव शंभो, काशी विश्वनाथ गंगे बोला महादेव। मस्त बोट आहे वाजवायचं, चांगलं असतं। आवाज नाही हर हर महादेव शंभो, काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो, काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे, काशी विश्वनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे, काशी अमरनाथ गंगे। हर हर महादेव शंभो, काशी विश्वनाथ 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 गंगे। जनार्दन सद्गुरु स्वामी अर्दन बोला जनार्दन जनार्दन, सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन, सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन, सद्गुरु स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन, सद्गुरु स्वामी स्वामी जनार्दन। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा। कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेवा। हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा। हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा। बोला हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा। बोलो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद
हे नाथ नारायण, हे नाथ नारायण, हे नाथ नारायण वासुदेव, नारायण वासुदेव, नारायण शिवस्वरूप राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेनं सद्गुरू जनार्दन स्वामींच्या शुभाशीर्वादानं नर्मदेश्वराच्या वर्धापन दिनानिमित्तानं राष्ट्रसंत जनार्दन स्वामी बाबाजींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या नगरीत चाललेलं भव्य जपानुष्ठान सोहळा, ज्ञानेश्वरी पारायण, लघुरुद्रयाग यज्ञ सालाबादाप्रमाणे या ठिकाणी आपण येतात, जपतप अनुष्ठान करतात. बाबाजींच्या परंपरेला जे काही अनुसरण आहे, जे काही पाहिजे आहे ते तुम्ही बाबाजींच्या नियमावलीमध्ये जो पडेल माझ्या नेमा मी पडेल त्याच्या कामा अशा पद्धतीनं त्या मार्गस्थ चालतात, मार्गक्रमण करतात. त्याबद्दल प्रथमतः अनुष्ठानार्थींचं टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करू. आणि विशेषतः या ठिकाणी सर्व संतगण, भजनी मंडळ, भाविक भक्तगण, माता भगिनी, आपण काल 18वा अध्याय बघतो आहोत आणि त्यामधला 65वा श्लोक आहे.
18वा अध्याय हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्या श्लोकामधले कालचा जो श्लोक आहे, मन मनावो मज भक्तो माध्याजी माम नमस्करो मामे वेशिष्ट सत्य ते प्रतिजाने प्रियोसमे तरी बाह्य आणि अंतरा आपुलिया सर्व व्यापारा मज व्यापकता विरा विषय करी अवघा अंगी जैसा वायू मिळोनी आहे आकाशा तू सर्व कर्मी तैसास मजसीची आस किंभोना आपले मन करी माझे एकातन माझे निसर्वने कान भरुनी घाली बोल हरी बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल हरि बोल सकाळी तसं विचार जर केला तर बाबाजींच्या नियमाप्रमाणे विधीचं महत्त्व जास्त आहे. जनहितकारक जनउद्धारक नित्य नेम विधी. बाबाजी म्हणायचे, ज्यांच्या मुखी विधी जाण तोच खरा पुण्यवान. मस्त बसा थोडंसं 5-10 मिनटे, अगदी धरून आणल्यासारखं नका. पहिलाच दिवस झाला, दुसरा दिवस सुरू झाला, एकदम मस्त पाहिजे. आपल्याला फ्रेश आनंद वाटतो, कारण आपण साधना करत आहोत, तपश्चर्या करत आहोत. आणि विशेष म्हणजे तरुण आहात तुम्ही, असे म्हातारे कोत्रे नाही ना. एकदम मस्त आपल्या आनंदात घ्यायचं, मस्त सरळ बसायचं, खूप आनंद वाटतो. अगदी आळस नाही आला पाहिजे. प्रसन्न राहिलं की मग समोरच्यालाही प्रसन्नता वाटते. दिवसभर तुम्हाला तसं दुपारी फराळाचं झालं की 2 तास मुद्दाम झोपायला सांगतो आम्ही, कारण ते आता भरून काढायचं आहे. लक्षात घ्या. सगळी 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 जबाबदारी घेतल्या जाते. आणि म्हणून ज्यांच्या मुखी विधी जाण तोची खरा बाबाजींनी शब्द लावलेले. आता काही असं काही साधंसुद्धा नाही. ते ज्यांच्या मुखात विधी आहे तो सगळ्यात पुण्यवान आहे. आणि म्हणून आपल्याला पुण्य पदरात पडायचं असेल तर सकाळची विधी. त्यामध्ये पहिलं आहे ओम मृत्युंजयाय, आपण काल बघितलं. आज आहे रुद्राय, नीलकंठाय, शांभवे, अमृदेशाय, शर्वाय, महादेवाय ते नमः. लक्षात घ्या, बाबाजींनी जी काही विधीत सुरुवात केली ओमपासून केले. आणि हा ओम हा पूर्ण आहे. ज्यावेळेस आपण म्हणतो ओमने कोणतीही गोष्ट सुरुवात होते, ओम हा अक्षरच असा आहे. ओंकार प्रदान रूप गणेशाचे, ओंकार प्रदान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे सिद्धस्थान, आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णु, आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णु, मकार मगेश दानिला
ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे. दादा विधीचा ऐ बाळा कोण उठलं बघा. असं चालू असताना उठायचं नाही. ही काय शिस्त आहे. इथं काही हे नाही आहे बघा. लक्षात घ्या की तुम्हाला कोंडून धरून नाही आणलं चालले उठले परत. हे चालणार नाही. जोपर्यंत विधी आरती होत नाही तो कोणी उठाल आणि कोणी बसल. मग तर जर शिस्तच नसेल तर काय उपयोग आहे. मग घरीच थांबायचं ना. लक्षात घ्या जरा. आपण काय एवढं जीव तोडून तुमच्यासाठी एक संस्काराचं सिंचन आहे तुमच्यासाठी. डावणे येतो ना आपल्या बागावर. कधी कधी डावणे होत. त्याला काय करावं लागतं. फवारणी वेळेचं औषध मारावं लागतं. त्याने रोग जातो. हा रोग आहे आपल्यावर संसाराचा. त्याच्यावर फवारणी करायची. सकाळी सकाळी फवारणी चांगली राहते. आपण सगळे पहाटे उठणारे लोक आहोत. बागाला कधी फवारणी करावं लागते. सकाळीच करावं लागते. आणि उठून लवकर करावं लागते. सकाळी उठून ही फवारणी करून घ्या. खूप चांगलं होईल. आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये हे सांगितलं जातं की विधीचं महत्त्व सांगत होतो. रुद्र भगवंताचा एक अवतार आहे भगवान शंकराचा. आणि बाबाजींनी इतकं बारकाईने विधीमध्ये. अरे बाबांनो ज्यावेळेस गोळवाडीला होते घरातून बाहेर पडले जनार्दन स्वामी. आणि त्यांच्या चरित्राकडे पाहिल्यानंतर आपण कणभरसुद्धा करत नाही. आपण मनभर मागतो. परंतु चरित्राकडं जर चिंतन केलं तर ज्या सत्पुरुषानं घरातून बाहेर पडल्या पडल्या. गोळवाडीला गंगूबाई म्हणून एक माताजी होती. फुलं द्यायच्या त्या दररोज. गंगूबाई अहो मी घरातून बाहेर पडलेलो आहे. आता मला परत घरी जायचं नाही. पण मला कोणी बघतील म्हणून मला जागा पाहिजे काही दिवसासाठी. बाबाजींनी त्यांनी सांगितलं इथं एखाद्या घरातली खोली देतो. बाबाजी सांगितले मी घरात नाही येणार. बघा अजून कुठल्याही प्रकारचं हे नाही आहे. अंगावर कपडा सफेद आहे बघा. तरीही आचरण किती शुद्ध आहे. काय असेल बघा. मला घरात नाही यायचं आहे. मला थोडी साधना करायची आहे. जनार्दन स्वामींनी सांगितलं अशी जागा द्या की तिथं मला कोणी येणार नाही, कोणी भेटणार नाही आणि कोणी पाहणार सुद्धा नाही बघा. म्हणून जनार्दन स्वामींनी इकडं तिकडं पाहिलं तर गंगू काकू म्हणायला लागली की बाबा मावशी म्हणे इथं एक उखारडा आहे. तिथं थोडंसं आम्ही खड्डा खंदून देतो आणि वरून गाडी बैल लावून देतो. आतमध्ये बसत जा. कपडा टाकून देतो आम्ही. आता विचार करा आपल्याकडे थोडाशी उष्णतेचं एवढं हे झालं तर आपण किती 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 त्रास होतो. उखाड्यात उष्णता किती राहते. एक दिवस बसून लागलं ते उखाडा खंदू आपण. बसून बघा फक्त तुम्ही. एक दिवस बसून पहा फक्त उखाड्यात काय उष्णता असते त्याच्यात. त्या ठिकाणी गाईचं शेण्याचा उखाडा होता. बाबाजीला अशी चौकट जागा दिली त्याच्यात ठेवून. आणि विशेष म्हणजे बाबाजी आता तुमच्यासारख्याला आता एवढं चांगलं आहे. बसल्यानंतर सद्गुरू जनार्दन स्वामींनी जे काही आपल्याला विधी आहे विधीतले जे काही गायत्री मंत्र आहे आपल्याला माहिती नसेल त्याची फोड केली. आणि करताना बाबाजींनी सांगितलं गंगूबाई एक ग्रंथ आहे तो दुर्मिळ आहे पण तो बोर सरच्या मास्तरकडे गुरुजीकडे. काय म्हणजे कसं काय किती ज्ञान होतं सांगावं लागत नव्हतं. गंगूबाई मास्तरकडे गेली. गुरुजी तो ग्रंथ द्या आहे. त्या ग्रंथाचं नाव ना घेऊ. ते संजीवनी मृत म्हणजे ते कोणाला ऐकलं जात नाही. आम्ही कोणाला देणार नाही. तिने सांगितलं भाऊ काय लागल ते माझ्याकडनं जेवढं सोनं नाणं काय माझ्या अंगावरचं सगळं काढून घ्या पण मला माझ्या सद्गुरू माऊलीसाठी एवढा ग्रंथ द्या. काय म्हणजे सेवा करणारे किती तत्पर होते त्या काळात सुद्धा.
निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये, निर्धार हे वर्म चुको नये. लक्षात घ्या, त्या उखरड्यात बसून बाबाजीने तो ग्रंथ मिळवला. किती दिवस असतील तिथं माहिती? 6 महिने. किती दिवस होते विचार करा. ज्या गुरुमाऊली पालखीत आपण बसलेले पाहतो त्या गुरुमाऊलींकडे फक्त डोळे भरून पहा. असं तसं समजू नका. आपण फार मोठ्या परंपरेत आलो की जगाच्या पाठीवर अशी नियमावली जगात कोणी काढली नाही, ती सद्गुरू जनार्दन स्वामींनी काढली. अशा अनुष्ठानाची, या परंपरेची कोणीच काढलेली नाही. शुद्ध भाव, शुद्ध सात्विक धर्म, शुद्ध सात्विक साधना जी आपल्याला परंपरा मिळाली, त्या परंपरेचे पायिक आपण आहोत, साधक आपण आहोत आणि साक्ष आपण आहोत की जेणेकरून त्याने आपल्याला सार्थक होतं, या जीवनाचं सोनं होतं. म्हणून लक्षात घ्या की जेणेकरून त्या गुरुमाऊलीने तिथं बसलेले आहे, तर जागीत बसल्यानंतर 6 महिन्यामध्ये बाबाजींनी जे काय आपण म्हणतो क्राम क्रीम क्रीम करू त्याची फोड केलेली एक एक शब्दाची. आपल्याला वाटतं हे काय आहे? बीज आहे. जसं जमिनीत बीज पेरलं तर त्याला पाण्याची गरज आहे, तेव्हा ते अंकुरित होतं. जमीनही मशागत पाहिजे. आता या जमिनी सगळ्या यांना मशागत करायची. आता 7 दिवस आम्हाला नावेला जाणे, वखर पांभर पाणी घालणं गरजेचं आहे. या सगळ्या जमिनी आणलेल्या आहे आणि याच्यात बीज सद्गुरू जनार्दन स्वामींच्या या धर्मकार्याचं अंकुरित करायचं आहे आम्हाला. 7 दिवसामध्ये ते अंकुरित झालंच पाहिजे आणि त्याचं रोपटं वर वाढलं की मग त्याचं काहीतरी फळं फुलं तुम्हाला खायला भेटतील. भाव भक्तीचा मळा स्वामी जनार्दनाचा, भाव भक्तीचा मळा स्वामी जनार्दनाचा, रोपट्याची झाली झाडे झाडाला आली फुले, रोपट्याची झाली झाडे झाडाला आली फुले, भाव भक्तीचा मळा स्वामी जनार्दनाचा, भाव भक्तीचा मळा स्वामी जनार्दनाचा. लक्षात घ्या, इथे रोपटं लावलेले, हे रोपटं कधीच सुकत नाही. याला सिंचनच तसं 7 दिवस झालेलं राहतं आणि माणसाने कधीतरी ह्या सान्निध्यात आलंच पाहिजे. मधून मोबाईल कशी तुम्ही बॅटरी चार्जिंग करून घेत्या, करता ना? चार्जिंग झालं का तर दिवसभर चालतं, 24 घंटे चालतं. चार्जिंग संपल्यावर किती महत्त्वाचे सगळे त्याच्यातलं बंद पडून जातं. जेवढ्या गोष्टी सगळ्या बंद पडून जात्या, पण त्याला चार्जिंगची गरज लागते. आता हे सगळे मोबाईल चार्जिंग व्हायला आलेले, पण ती चार्जिंग संपली नाही पाहिजे. 7 दिवसात फुल चार्जिंग झाली पाहिजे, वर्षभर तशीच राहिली पाहिजे. नाहीतर काही चार्जिंग संपली की गेले ढेकळाची वाट. असे अजिबात नाही गेली पाहिजे की जेणेकरून एकदा स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंसांकडे गेले, त्यावेळेस त्याला अल्लड होते, त्यांना हे नव्हतं. म्हणे का हो तुम्ही रात्रंदिवस देवाचं नामस्मरण करतात, याच्यात तुम्हाला खरंच देव भेटतो का? हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे आणि प्रत्येकाला प्रश्न पडतो की देव खरंच आहे का, देव खरंच भेटतो का, देव खरंच दिसतो का. आणि ज्यावेळेस नवीन तरुण पिढी असते त्यांना प्रत्येकाला हा खरंच अर्थाने प्रश्न आहेच की देव खरंच पाहायला भेटतो का, देव असेल का. आता तुम्ही नाही पाहिला पण आम्ही साक्षात पाहिला, तू पालखीत बसले. देव माझा जनार्दन भोळा, देव माझा जनार्दन भोळा, माळत्याची माझी या गळा, माळत्याची माझी या गळा, देव माझा जनार्दन भोळा, देव माझा जनार्दन भोळा. हा एक त्याने सांगितलं, माझ्या खूप अपेक्षा आहे. सुरुवातीला माणूस अपेक्षा घेऊन येतो. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं माझ्या अपेक्षा आहे, मला घर, मला सगळ्या काही गोष्टी बघायच्या आहे, देऊ शकतात का? रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं जा मंदिरात, आई बसलेली आहे,
कालिकेची सेवा होती महान. आणि मग त्या आईकडे जाऊन जा आतमध्ये गेले. रामकृष्ण परमहंसाच्या सांगण्यावरून स्वामी विवेकानंद आईजवळ ध्यान लावून बसले. 1 तास बसले आणि 1 तासानंतर बाहेर आल्यानंतर सांगितलं, काय मागितलंस रे आईला? काहीच मागितलं नाही. किती विशेष, काही मागितलं नाही. मग जा म्हणे परत 4 तास जाऊन बस. परत 4 तास गेले. सांगितलं आता मागून घे, काय मागायचं ते, तुला सांसारिक गोष्टी पाहिजे ना, की जाय. 4 तास बसले. परत ध्यान लागलं. परत स्वामी विवेकानंदांनी 4 तासानंतर बाहेर आले. सांगितलं काय मागितलं? आणि काहीच मागितलं. त्याच्यानंतर परत सांगितलं परत जा एकदा. मग 8 तास बसले आणि 8 तास बसल्यानंतर परत बाहेर आल्यानंतर नमस्कार केला. सांगितलं आता तुला सांगितलं होतं मागून घे, काय मागायचं ते? सांगितलं काहीच मागितलं नाही. मग मात्र स्वामी रामकृष्ण परमहंस म्हणले की जर तू मागितलं असतं तर तुला मी जवळ घेतलंच नसतं. न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग दे सदा, संत संग दे सदा, न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा. वास्तविक संपदा मागायला गेले होते, धन मागायला गेले होते, पण नाही. पण त्या ध्यानानं अशी अवस्था झाली, अशी प्राप्ती झाली, काहीच मागायची गरज नाही. काहीच मागणे न लागे आता, म्हणजे काहीच नको मला आता. अनेक मागणे नाही आता देवा, अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ होई, एका जनार्दनी सेवा दृढ करी देवा, माझे मन लागो तुझे पायी देवा. लक्षात घ्या, एकदा मन लागलं की देवाकडे काहीच मागायचं नसतं. देव देतो रे. आता लोक प्रत्येक जण मागणी करायला जातात. मागणी करायची, मागण्याचे असं पायमुखाकडे चिंतले रोकडे म्हणून. पण देवाकडं मागण्यासाठी जायचंच नाही, कधीच नाही जायचं. तर देतो ना, दाता आहेस तो. आणि म्हणून ज्यावेळेस परिपूर्ण झाले त्यावेळेस नेमकं रामकृष्ण परमहंस नव्हते. शारदा माता अशी गुणगुण 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 चालू होती तिची. आई 2 तास झाले काय गुणगुण करतेस ग? नाही तुला कळणार म्हणते. म्हणजे अशी खूप सुंदर बोलल्या. म्हणजे याचा अर्थ जी आई देवाचं नामस्मरण करता 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 स्वयंपाक करते, ती मुलं कशी असतील? जी आई आपल्या नामस्मरणामध्ये भगवंताचा प्रसाद बनवते लेकरांसाठी, ती आई कशी असेल? 2 तासानंतर आई त्या लेकराकडे बघते. रामकृष्ण परमहंसांच्या पत्नी होत्या त्या शारदा माता. आणि मग म्हटलं काय रे विवेक, काय पाहिजेस तुला? म्हणे मला परदेशात जायचंय. फार मोठं शिकागोला अशा महान क्षेत्रावरती एक धर्म परिषद आहे आणि त्या ठिकाणी मी जातोय. जाऊ? परवानगी घेत आहे. किती विशेष आहे. जाऊ का नको? आईन सांगितलं इकडे तो चाकू दे माझ्याकडं. काय मागितलं? चाकू दे म्हणे. आता आपल्याला चाकू म्हणल्यावर आपल्याला प्रश्नच पडला असता. स्वामी विवेकानंदांनी हातात चाकू घेतला आणि आईच्या हातात दिला. त्या क्षणाला सांगितलं निघा आता, तू जाऊ शकतो. किती विशेष असेल. बारकाईने विचार करा, तर चाकू देताना कसा दिला असेल? आता आपण देताना कसं देऊ शकतो? तुम्हाला चाकू द्यायला लावलं, तुम्ही काय द्याल? पुढची टोकाची बाजू द्याल का ही बाजू घ्याल? स्वामी विवेकानंदाने टोकाची बाजू आपल्या हातात घेतली होती आणि मग म्हणलं तू जाऊ शकतो, जगात विश्वात तू नाव कमवू शकतो, कारण तुझी परोपकार वृत्ती आहे. वैष्णव जन तो
तेने कही है पीड़ पराई जाने रे वैष्णव। लक्षात घ्या बरं, काही गोष्टी शिकण्यासारख्या आहे आणि म्हणून तळमळीने आम्ही तुमच्या पुढे सांगतो की असं बना जीवनामध्ये, असं साधक बना की काहीतरी सार्थक झालं पाहिजे. ध्यान लागलं ना तर एका ठिकाणी एक संताला जेवायला बोलवलं या म्हणे, म्हणून 8व्या मजल्यावरती, किती 8व्या मजल्यावर बोलवलं. आता 8व्या मजल्यावर जायचं आणि बरं 8व्या मजल्यावर गेल्यानंतर नेमकं तिथं जेवायला बसणार तर भूकंपाचे झटके सुरू झाले. काय सुरू झाले? भूकंप. हळू पळायला लागले ना सगळे, कोणीच थांबायला तयार नाही ना, सगळे बिल्डिंगमधले पळायचे जे ते पळायला लागले. आणि येईनी काय केलं, हे बाहेर पळत होते आणि त्या संतांनी आत पळायला सुरुवात केली. पळायची पण पद्धती आहे, भागायच्या पण पद्धती आहे. काही काही पळतात बाहेर. बाहेर किती दिवस पळणार तुम्ही? कधी आत पळून बघा, आत डोकून बघा, खूप मजा आहे आत डोकल्यावर. आपण काय करतो, बाहेर 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 बाहेर, म्हणजे सगळ्या बाहेरच्या गोष्टींना महत्त्व देऊ नका, आपल्या आत काय आहे ते डोकावण्यासाठी आपण इथं बसलो आहोत. सगळे बाहेर पळून गेले पण एक संत आत डोकले आणि ध्यान लागून गेलं त्यांना. आणि तो जो मालक होता ज्याने जेवायला बोलवलं होतं ते मालक पळत होते आणि ते शिडीजवळ खाली उतरणार तेवढ्यात त्यांना आठवण आले, अरे आपण सगळं पळतोय पण ज्यांना आपण जेवायला बोलवलं ते संत तो वर आहे. याला म्हणतात दक्षता. वरती गेले ते. वरती गेल्यानंतर ते ध्यान अवस्थेत बसलेले होते, शांत बसलेले होते. त्यांची ती प्रसन्न मुद्रा पाहून तोही बसून गेला मालक, तोही विसरून गेला. निश्चय त्या प्रसन्न मुद्रेकडे पाहून त्यांना भूकंप विसरला तो. तर जे बसले असतील ते काय काय नसन विसरले. विसरून जावो आमचा संसार, विसरून जावो आमचा संसार. ज्ञानी म्हणी ठेवू एक सद्गुरु विचारा, पामारती म्हणी स्मरू स्वराला रंग, सद्गुरूच्या मंदिरात होऊ सारे रंग. जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन जय. हो. काही वेळाने डोळे बिघडले आणि विचारलं की महाराज, आम्ही सर्वजण सैरावैरा पळत होतो, तुम्ही कुठं पळत होत्यात? ते म्हण, तुम्ही बाहेर पळत होतो, मी आत पळत होतो. मग तुम्हाला भीती नाही वाटली? म्हणे वाटली होती. मलाही वाटत होतं काही मिनिटांनी बिल्डिंग पाडणार, आपण कोसळून मरून जाणार. पण मी आतल्या देवाला जो आत बसलेला आहे त्याच्याकडे निघून गेलो होतो. मग हे शरीरावर पडलं तरी मेलं तरी मला काही वाटत नव्हतं, कारण तोपर्यंत मी आतमध्ये निघून गेलो होतो. ज्याच्याकडे जायचं त्याच्याजवळ जाऊन बसलो होतो. जाऊन बसायचं शिकलं पाहिजे. ज्याच्यासाठी तुम्ही अनुष्ठान करण्यासाठी आलात त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचले पाहिजे. ध्यान करत असताना, अनुष्ठान करत असताना, माळ जपताना कमीत कमी तिथं डोकले पाहिजे आतमध्ये. नुसतं बाहेर ठीक आहे, परंतु तिथं पोहोचल्यानंतर तुमच्या जवळ कोण बसले त्याची सुद्धा तुम्हाला भान राहणार नाही. तुम्हाला असं अंगाला असं स्पर्श केलं तरी कळणार नाही, कारण तुम्ही आतमध्ये पोहोचलेले. आणि आतमध्ये तुम्ही डोकावल्यामुळं, आतमध्ये प्रवेश केल्यामुळं तुम्हाला बाहेरच्या जगात काय चाललं त्याची काही घेणं देणं नाही राहत. आणि तिथं पोहोचवण्यासाठी हा सकाळचा वेळ आहे. प्रारंभ आमुचा शिवनामे होई, प्रारंभ आमुचा प्रभात गाणी, शिवनामे होई. हसनावरती बैसुनी जावी, वरती बैसून स्वामी, चाले संजीवनी गायत्री, त्या मंत्राची धून ऐकूनी जनते जागे होई. प्रारंभ मुचा प्रभात गाणी,
शिवनामे प्रारंभ. लक्षात घ्या, बऱ्याच दिवसापासून विचार करत होतो. तो प्रश्न रात्री ज्यावेळेस झोपलो त्यावेळेस पूर्ण झाला की सकाळी बाबाजींनी हे भजन का काढलं असेल. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. जवळजवळ पहिल्यापासून विचार करत होतो. ते रात्री सापडलं सहज झोपेत. आता डोळे झाकल्यानंतर माणूस दोन गोष्टीत माणसाने उठताना आणि झोपताना दोन गोष्टीत कधीच विसरायचं नाही देवाला. त्या विचारात आणि त्या ध्यानात झोपायचं. मग आपल्याला देव आपल्याशी बातचीत करतो. लक्षात घ्या, उठताना सुद्धा कमीत कमी 10 मिनटं लगेच उठायचं नाही. आपल्याला 10 मिनटं आपल्या आसनावर बसायचं आणि त्या ध्यानात जायचं, त्याच्याशी बातचीत करायची. उठू का, उठवलं, खूप मोठी कृपा झाली. झोपेला असतो तर 4 जण आले असते, उचलून नेले असते. म्हणजे त्याच्याशी बोलायचं थोडंसं. लक्षात घ्या, नाही मोठी कृपा झाली, उठवलं कमीत कमी, म्हणजे याचा अर्थ अजून माझ्याकडनं काहीतरी अपेक्षा आहे आणि ती अपेक्षासाठी मी नक्कीच काहीतरी तत्पर राहील. नाहीतर बक्कलीचं याला गेल्यापेक्षा ह्याला होण्यापेक्षा काहीतरी आला जनार्दन स्वामीपाशी तर तरी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून लक्षात घ्या, खूप सुंदर आहे. म्हणून विचार केला की 3 गोष्टीचं सकाळी नामस्मरण करायचं आहे. एक गंगेचं स्मरण करायचं, हर हर महादेव शंभो. इथं आहे काशी विश्वनाथ आणि गंगे. 3 शब्द सकाळी म्हणायचे आहे. लक्षात घ्या, 3 शब्द सकाळी उच्चारण करायचे आहे. किती शब्द? 3 शब्द. काशीचं नाव म्हणजे काशी विश्वनाथ गंगे, विश्वनाथाचं नाव आणि गंगेचंच नाव. 3 गोष्टी सकाळी स्मरण झालं पाहिजे. म्हणून हे सकाळी बाबाजीने भजन काढलेलं. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. म्हणजे ज्या वेळेस 108 नावं म्हणजे विष्णू सहस्रनाम जसं आहे तसं भगवान विष्णू ज्या शिव सहस्रनाम काढलेलं आहे, शिव सहस्रनामावली आहे. त्यामध्ये शिवसहस्रनाम करताना एक शब्द भगवान व्यासदेवाला आवडलेला आहे, तो म्हणजे शंभो. सहस्रनामामधला शंभो म्हणजे एकमेव नाव आहे शंभो. आता किती ह्या 100 शब्दावर चिंतन 10 मिनटं केलेले आहे, पण आपल्याला तिकडे जाताना जे सगळं शमवती आहे, म्हणजे विश्वातला कल्याण करणार आहे आणि शांत आहे. शंभो किती गोड नाव आहे. जय शंभो श्री गौरी शंकर. जय शंभो श्री. लक्षात घ्या, शंभो हा शब्द 100 सहस्रनाम म्हणजे 1000 नावातून काढला. ज्यावेळेस ते बिल्व हे कमळ वाहत होते पिंडीवरती, भगवान विष्णू दररोज पूजा करायची आणि 108 कमळ वाहताना नाव घ्यायचे भगवंताचं. आणि कमळ एक दिवस भगवंतानं लपून ठेवलं, भगवान शंकरानं. आणि म्हणून त्यांना वाटलं आता कमळ तर आपला नेम आहे, म्हणून ते नेत्र कमळ काढायला गेले. माझा भोले बाबा प्रगट झाला, काढू नका, आजपासून तुम्ही नेत्रच मला देत होते, त्याच्यापेक्षा मग तुम्हाला मी नाव ठेवतो कमल नयना कमलापती. कमल नयना कमलापती. कामिन मोहना मदना मूर्ती. कामिन मोहना मदना मूर्ती. भवतारका धरणाक्षिती. भवतारका धरणाक्षिती. नाव देऊन टाकलं. काय भोले बाबा आहे राव, तुम्हाला अजून कळानाच. खरं सांगतो, ह्या भोले बाबाचं जो सकाळी दर्शन घेतो त्याला भक्ती मिळते, दुपारी दर्शन घेतो त्याला मुक्ती मिळते, आणि संध्याकाळी दर्शन घेतो सर्व मनोकामना पूर्ण होते. ज्याचं लग्नच होत नाही त्यांनी सकाळी 11:30 ते 12:30 या टायमिंगला अभिषेक करावा. किती कोणत्या टायमिंगला? सकाळी 11:30ला महादेवाजवळ जायचं, 12:30पर्यंत अभिषेक करायचा. 8 दिवसात हळद अंगाला मोकळा, टोकळ्या मारायला. त्याहीपेक्षा ज्यावेळेस आपण झोपतो त्यावेळेस आपल्या काही लोकांना वाईट स्वप्न पडतात, ते पडू नये. भूत पिशाचाचे काहीचे सर्पाचे स्वप्न पडतात. त्याने पलंगाच्या खाली डाव्या बाजूला एक तरी ग्लास भरून ठेवायचा झोपताना,
आणि काही काहीला खूप खूप घोरायची सवय राहते, त्यांनी एक ग्लास तरी पाणी पिऊन झोपावं. कोरडं मशीन खरखर करतं, मग जवळच्याला झोपू देत नाही. बरोबर आहे का नाही? हां, म्हणजे झोपताना एक पहिली लोक ठेवायचे तांब्याभर आपल्या बाजीच्या खाली का काठच्या खाली काय करायचे, एक तांब्याभर पाणी ठेवायचे आणि मग झोपायचे. आता काय ते तिथे जातात गॅसजवळ उभ्यानेच पाणी पिते, सगळ्याचे गुडघे दुखत आहे. लोक म्हणते ते यांनी गुडघे दुखायला लागले, ते काय घेतले कोरोनाची. अरे त्याने नाही दुखत, तुम्ही उभ्याने पाणी पिते म्हणून दुखतात. जेवढे गुडघ्याचे रोग आहे तेवढे लोक पोटाचे रोग असेल ते उभ्याने पाणी पिऊन झालेले. कधीही पहिले लोक बसून पाणी प्यायचे. आता काय करतो आपण, गाडा 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 त्या निघाले ते याच्याजवळ जातो, त्याला मस्त मशीन बसेल राहतं त्याच्याजवळ भरतो, किचनच्या कोपऱ्यावर जातो. वास्तविक जिथं भंडारघर आहे, जिथं स्वयंपाक बनतो तिथं पाणी प्यायचं नाही, तिथं जेवणही करायचं नसतं नियमाने. ते स्वयंपाकघरात जर तुम्ही गेले उत्तर प्रदेश UP MP तर ते तुम्हाला स्वयंपाकघरात येऊ देणार नाही. काय खायचं ना भाऊ, पलीकडच्या याच्यात बस, पण इकडं उष्ट करू नको. जर उष्ट केलं तर ते घर ते त्या मिनिटाला धुवून काढतात. आपण गडागड कुठंही पाणी पितो, कुठंही खातो, काहीच माहीत नाही आपल्याला, जगायचं म्हणून जगतो. याचा अर्थ काय आहे? भगवंतानं शेवटच्या श्लोकामध्ये इतकं सुंदर सांगितलं, आपण सकाळी पाहिलं की किती गोड सांगितलं. मन मना भो मज भक्तो माझ्यादिमा नमस्करू, म्हणजे मला नमस्कार कर, माझा भक्त हो आणि मला देवाचंच नामस्मरण, म्हणजे एकनिष्ठ व्हायचं आहे. एकनिष्ठ भाव माझा सद्गुरु चरणापासी, त्यात सर्व तीर्थ आहे, गंगा यमुना. म्हणजे एवढा एकनिष्ठ भाव करा. हा श्लोक तुम्हाला मी 7 दिवस सांगणार आहे तरी पूर्ण होणार नाही. एवढं एकनिष्ठ व्हा, कुठं जायची गरज नाही. कुठल्या म्हणजे कोणत्याही कार्यात जायची गरज नाही. एकदा जर तुम्ही मनाने इथं आलात ना, पूर्ण मनाने यायचं तर असं आबडधोबड नाही. मन मनावं मज भक्तो, माझा भक्तो रे. एकदा एवढं हक्काने अर्जुना तू फक्त भक्त होऊन बघ, भक्त हो एवढं हाती कारण सांगणं सोपं नाही. माझाच हो भक्त हो, किती हक्काने बोलले ते, किती म्हणजे परखड. पण तू फक्त होऊन बघ. आणि हे जे मन इकडं तिकडं सोयरा तू मला देऊन टाक ना, कशाला इकडं तिकडं भटकतो. मनाला आवरा वेळेच सावरा, भेटेल तो ईश्वर, भेटेल तो ईश्वर, मग कशाला जावे धुरण, आपल्या घरीच पंढरपूर, मग कशाला जावे धुरण आपल्या. म्हणून सर्वांनी या ठिकाणी अगदी आनंदानं बसतात. थोडंसं शिस्त लागावं, थोडीशी साधना व्हावी, थोडीशी तपश्चर्या व्हावी. इथले मुलं जाताना ना काहीतरी घेऊन गेले पाहिजे म्हणून एवढी तळमळ आहे. त्यांच्यावर एक संस्कार कुठून आला? अरे भाऊसाहेब नगरमधून अनुष्ठान, हा नक्कीच त्या ठिकाणचे संस्कार घेऊन आला. बाबांनो, काही गोष्टी सोडायच्या नाही आयुष्यात. आचार, विचार, सुविचार आणि संस्कार 4 गोष्टी कधीच सोडायच्या नाही. बाबाजींनी जे नियमावली दिली त्या नियमाच्या पलीकडे गेले. रेल्वे रुळावरून सरकली तर अनेक ठिकाणी लोकांचा अपघात होतो, लोक जातात. रूळ सोडायचा नाही. काही झालं शेवटपर्यंत जो रूळ आहे आपल्या बाबाजीचा, जो नियम आहे त्या नियमानेच चालायचं. कोणी किती काही सांगितलं तर नियमबाह्य चालायचं नाही. तुम्हाला अनुभव पाहिजे असेल ना तर आम्ही 7 दिवसात जी नियमावली तुम्हाला शिकवले जाईल त्यांनी चालून पहा तुम्ही. खरंच एकदा त्याने जर चालून पाहिलं, पहिलं तुम्ही आसन सिद्ध करा. तुमचं जो पोतडा आहे, बाबाजीला बारदाना आवडायचं, बारदाना फार आवडायचं बाबाजीला. माझ्या बाबाचं वागणं गमतीचं दादा, गमतीचं म्हणजे फार बारदाना आवडायचं. म्हणजे बारदाना बसायला घ्यायचं किंवा घोंगडी घ्यायची. ती घोंगडी शेवटपर्यंत कोणाला द्यायची नाही. लक्षात घ्या, घोंगडीचं आसन अतिशय महत्त्वाचं आहे किंवा बारदानाचं आसन, त्याच्यावर कोणाला बसू द्यायचं नाही. ते सिद्ध करायचं. काल सांगितलं माळ सिद्ध करायची आणि मंत्र सिद्ध करायचा. तुमच्यात एवढी शक्ती येईल, तुमच्या वाणीत मौन धरेल तुम्ही. 7व्या दिवशी जर उच्चार करता करता किती प्रयत्न केला तर बाहेर शब्द पडत नाही. कारण का, जे मौन आहे एक मानसिक आहे, एक बाह्य अंग आहे, एक म्हणजे म्हणतात ना जो आपण वाणीनं मौन धारण करतो म्हणजे बोलतो ती वेगळे. परंतु जे मौन, इतकं मौन धरा, इतकं मौन धरा
की त्या मौनानं सर्व साधन. भगवान शंकराला पार्वतीने विचारलं होतं की तुम्ही मला कसे प्रसन्न व्हाल. त्याने सांगितलं जो मौन धरेल त्याच्यावर मी प्रसन्न होईल. म्हणजे किती दोनच शब्द, जो मौन धरेल, मौनेशी सर्व साधन जर पाहिजे असेल त्याच्यावर मी प्रसन्न होईल. माझ्या मंदिरात आलं बडबड करीत बसलो, मी त्याच्यावर कशाला प्रसन्न होईल. आला माझ्यासारखाच बसला तर मला आवडतो. माझेच परी मज न जाणती म्हणून मी दिले काळाच्या हाती. बरोबर आहे का नाही. म्हणून हिक लक्षात घ्या. खूप आवडीनं सांगतो, अंतकरणातून सांगतो की भगवान शंकरला सकाळी पाणी टाका. तुम्ही आलेले म्हणून पाणी टाकल्याशिवाय थोडंसं पाण्याची आपल्याला एक टँकर वगैरे आपण व्यवस्था करू. मग आपला तांब्या भरून सकाळी एक तांब्या भगवान शंकराच्या पिंडीवर पाडला पाहिजे. आले तुम्ही म्हणून दररोज पडून बघा. सकाळचं वेगळं, दुपारचं वेगळं, संध्याकाळची पूजा अति वेगळी. ज्यांना ज्यांना संध्याकाळी भगवान शंकराचा एक तांब्या पाणी टाकतील त्यांनी सगळ्या संध्याचं माझ्यासारखं भाग्यवान जगात कोणी नाही. सगळं एक तांब्या, फक्त एक लोटाभर तांब्याभर फक्त पाणी टाकून पहा तुम्ही भगवान भोलेबाबाला. संध्याकाळचं 6 ते 7 दिवस मावळायचा वेळ. दिवस आपण ज्यावेळेस मावळतो असा टायमिंग साधायचा. प्रदोष काळ म्हणतात त्याला. तो काळ साधला की लगेच एक तांब्याभर पाणी टाकायचं, ध्यान करून निस्तं निघून यायचं. काही म्हणायचं नाही, काही मागायचं नाही. तो देणारच आहे. तो म्हणतो आला बरं झालं, गेला बरं झालं. म्हणून आपण या ठिकाणी खूप छान आलात, मोठ्या संख्येने आलात. जर कमतरता असेल तर नक्की सांगा, आपण ती पूर्ण करायचा प्रयत्न करू. सकाळी सकाळी जास्तीचं मुलं असतात. आपण थोडंसं जर गर्दी जरी झाली तर आपण पाठीमागं जो व्यवस्था आहे थोडीशी लाईट लावून तिकडं मळ्यामध्ये बाजूला आपण दरवर्षी तिकडे सुद्धा व्यवस्था करतो. आपण तिकडे सुद्धा व्यवस्था करू. कारण एकाच वेळेस सगळे मुलांना सकाळी स्नान करायला अडचण येत असेल तर आपण ती पण आज जमलं तर दिवसभरात व्यवस्था करू. टाक्यांची पण व्यवस्था करू, पाण्याची पण व्यवस्था करू. कारण एका वेळेस 200-250 मुलं स्नान करायचं म्हणल्यावर थोडीशी अडचण निर्माण होत असेल तरी पण त्याची व्यवस्था आज दिवसभरात होईल. झालेली सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून परमपूज्य स्वामी श्रद्धेय माधवगिरीजी महाराज आज येतील. आपण सर्वांनी त्यांचं अतिशय स्वागत करायचं, मस्तपैकी त्यांचं पूजन करायचं आणि त्यांचं प्रवचन ऐकायचं. जय जनार्दन. जागेवरती उभा राहायचं आहे. नंतर मग हनुमान चालीसा. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज. चला आरती घ्या. वरती जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्रीराज मूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. खजिता भरा तुझ गौरी कोमरा. चंदनाची होती कुंकुम केशरा. हिरे जडिता मुकुट शोभत तुम्हारा. तीन पोरे चरणी घागर्या. जय देव जय मंगल मूर्ती हो श्रीराज मूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना. शरण सुंड वक्र तुंड त्रिनयना. आश्रमाचा वटवाई सगळा. कष्टी भावावे निर्वाणी रक्षावे तुरवर वंदना. जय देव जय देव. जय मंगल मूर्ती हो श्रीराज मूर्ती. दर्शन मध्ये मन मध्ये मन कामना पूर्ती. जय जय त्र्यंबक राज गिरिजा नाथा गंगाधरा हो. त्रिशूळ पाणी शंभो नीलग्रीवा जय शेखरा हो. वरुणा फणिभूषणा दशभुज भंजानना. विभूतिमाला जटा सुंदर कर चरणंबर धरा. जय जय त्र्यंबक राज गिरिजा नाथा गंगाधरा हो. त्रिशूळ
पाणी जंबो निर्देव देवादिके करावो पडिले गो हत्तीचे पातक गौतम ऋषीच्या शिरी हो ज्ञाने तप मांडिली न ध्याना आणून तुझ अंतरी हो प्रसन्न हो नित्याते शाना दिदली गोदावरी हो अवलंबर मूळ प्रकटे पावन त्रैलोक्याचे करी हो जय जय त्र्यंबक राज गिरिजा नाथ गंगाधरा धूळ पाणी जंबू निर्देव देवादिके करावो धन्य कुशावर ताचा महिमा वाचे वर्ण भीती हो पाणी कै बहु फिरते गंगा द्वारा पर्वती हो वंदन मार्जन करिता त्यांची महादोषी नासती हो दर्शन मात्रे प्राणी मुक्ती ते पावती हो जय जय त्र्यंबक राज गिरिजानाथा गंगाधरा धूळ पाणी शंभो निर्देव देवादिके करावो ब्रह्मगिरीची भावे जला प्रदक्षिणा जरी घडिये हो ते काया कष्टे जव जव चरणी रूपती गडी हो तव तव पुण्य विशेष किलमिशे अवघे ज्यांचे झडे हो केवळ तो शिवरूपी काळ त्यांच्या पाया पडे हो जय जय त्र्यंबक राज गिरिजा नाथ गंगाधरा सोळमी शंभो निर्देवादिके करावो लावून या निज भजनी सकळ ही पूर्वी मन कामना हो संपदी नीती अंते तुझ विषय मया तणावो शिव शिव नाम जपता वाटे अनंत माझ्या मना हो स्वामी नंदन मित्रे संसार भव यातना जय जय त्र्यंबक राज गिरिजानाथा गंगाधरा सोळ पाणी शंभो निर्देव देवादिके करावो सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करो निहार बाळसा जननी ती देवी प्रसवले पुत्र दये गावी जनार्दन नाम तयाते यारी संसाराने अंधार कराया दूर प्रगटली तेजाची ज्योती प्रेमे करो निहारती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करो निहारती ज्यांच्या रूपी प्रभू नाम करी जय स्वयंचारी राम शिवाचे करे भक्त परमा उभे जे जळी तनुजे उजळी होय परदुळी परिणाम चिंता भय चिंते प्रेमे करो निहारती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करो निहारती काढुनी वस्ती चाळा भक्तीचा फुलविरात माळा शंकर शिव भोळा ज्ञानरत्न सुरसदेव उपदेश नाम शिव घोषी हस्तरी बनले जारुती प्रेमे करो निहारती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करो निहारती बांधले शिवालय भक्तीचे घडवितय प्रतीक दयाच्या हृदयी भूक भुवनगिरी स्वामी जनार्दन प्रेम ओढते नाम कया करे प्रभू प्रणते प्रेमे करो निहारती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करो निहारती श्री गुरुदत्त राजमूर्ती वाळी तो प्रेम आरती ब्रह्मा विष्णू शंकराचा अवतार त्रिगुरुता कराया उद्धार जगताचा जहाला बाळा तिरुचेता करीला वेश से यतीचा मुकुट शोभ जडिता कंटिलो द्राक्ष बाळ धरणी रामदेव तपवत
गमन आले शमन होय देव गमन गमन त्रैलोक्यावरती ओवाळी तो प्रेमी आरती श्री गुरु दत्त राजमूर्ती ओवाळी तो प्रेमी आरती कानगापुरी वस्ती यांची अवदंबर छायेची भीमा अमरज संगमाची भक्त्यास प्रबोध शिष्यांची वाट दावनिया योगाची देवके तसे जमुकेचे काशी क्षेत्र स्थान करीतो करवीर भिक्षेला जातो माहुर निद्रेला वरितो गरिड छात कर गरिडाने पगर गरिड शोभतो त्रितुलयाती ओवाळी तो प्रेमी आरती श्री गुरु दत्त राजमूर्ती ओवाळी तो प्रेम आरती अवधूत स्वामी सुखानंदा ओवाळी तो सौख्य कंदा हरिहाता हृदय नंदा सोडवी विषय मोचंदा आलो शरण अत्रिनंदा गावी सद्गुरु ब्रह्मानंद सुखवी 84 चा फेरा षडरूपे मजला बेरा पुत्र पौषधारा बोलावे भजन मुखे तव पूजन करीत से सुजन कराते भगवंतावरती ओवाळी तो प्रेमी आरती श्री गुरु दत्त राजमूर्ती ओवाळी तो प्रेम आरती रती की जय हनुमान की दृष्ट दल रघुनाथ कला जाके बल से गिरिवर कापे रोग दोष जाके निकट न जावे अंजलि पुत्र महाबलदाई संतान के प्रभु सदा सहाय वीरा रघुनाथ पठाए गंगा जल सिया सुदिलाए लंका सुकोट समुद्र सिखाई जात पवन सुत बारण लाई काजारी असुर सहारे जय सिया राम जी के काज सवारे लक्ष्मण मूर्छित पड़े सकारे आने संजीवन प्राण उबारे मयठी पाताल तोरी चमकारे हरे रावण की भुजा उखारे आए भुजा असुर दल मारे दैनी भुजा संत जनकारे सुरन मुनि जन आरती उतारे जय 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 हनुमान उतारे कंचन थारक पुरलो छाई आरती प्रणामाई जो हनुमान जी की आरती गावे वैकुंठ परम पद पावे आरती कीजे हनुमान लला की दुष्ट दल नर गुनाथ कला की आरती अनंत भुजावी तो पंढरीचा राजा नचलते उपचार म्हणे सरली पूजा आरती अंत भुजा परिसार पार नाही न पडे निगम आई फुलला भक्ती भावे जाऊ घेतला दे आरती अनंत भुजा भंडारी
पंढरीचा राजा सकलते उपचार मनी सारली पूजा आरती अनंत पूजा हे अनिर्वाच्य शुद्ध बुद्ध अनिर्वाच्य शुद्ध बुद्ध उभा राहिला नीते राम जनार्दने पायी जोडली आरती अनंत पूजा विठू पंढरीचा राजा सकलते उपचार मनी सारली पूजा आरती अनंत पूजा हे घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे मेरलंडेन आर्यंत पूजन भवे वाणीन मने नमा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियादिता बुधात्मना प्रकृति स्वभावात् सकल परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदर वासुदेव हरि श्रीधर माधव गोपिका वल्लभ जानकी नायकं रामचंद्र भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे हे चिदान जरज निज मन मुकुर सुधारी बरनौ रघुवर विमल जसो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या मोहि हरऊ कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी मति निवार सुमत के संगी कंचन वरण विराज सुभेसा कानन कुंडल कुंजित केसा हाथ वस्त्र और ध्वजा विराजे कांधे मोज जनेऊ साजे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनबे को रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सिंह दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर संहारा रामचंद्र काज सवारे लय सजीवन लखन जियाए श्री रघुवीर हर्ष उर लाए रघुपति किन्नी बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत सम भाई सहज बदन तुमरो रस गावे हस कई श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनीसा शारद शारद सहित अहिसा जम कुबेर दिगपाल जहाते कभी कोविद कई सके कहते तुम उपकार सुग्रीव ही किन्ना राम मिलाए रज पर दीना तुम्हारो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना युग सहस्त्र जो जन पर भानो दिल्लो ताई मधुर बल जानो प्रभु मुद्रिका मेल मुख माही जल दिलाग गए अचरज नाही दुर्गम काज जगत के जेते सुगमानुग्रह तुमरे देते राम दुआरे तुम रखवारे हो तन आज्ञा बिनु मैं सारे सब सुख लये
रक्षक काहू को डरना। अपन तेज समारो आपे, दीनहु लोक हाथ कापे। भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे, नासे रोग हरे सब पीरा। जपत निरंतर हनुमंत गिरा, संकट ते हनुमान छुड़ावे। मन क्रम भजन ध्यान जो लावे, सब पर राम तपस्वी राजा। तिनके काज सकल तुम साजा। और मनोरथ जो कोई लावे, सोई अमित जीवन फल पावे। चारों जुग प्रताप तुम्हारा, हे प्रसिद्ध जगत उजियारा। साधु संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे। अष्ट सिद्धि नव निधि के दाता, असबर दीन जानकी माता। राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति के दासा। तुम्हारे भजन राम को पावे, जन्म जन्म दुखरावे। अंत काल रघुपर पुर जाई, जहाँ जन्म हरि भक्त कहाई। अवर देवता चित्तन धरई, हनुमत से ही सर्व सुख करई। संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरो हनुमत बलवीरा। जय 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 हनुमान गुसावे। कृपा करो गुरु देव की नाई। जो सत बार पाठ कर कोई, छूटई बंदी महान सुख होई। जोय पड़े हनुमान चालीसा, होय सिद्धि साधी गौरीसा। तुलसीदास सदा हरि चेरा, जय नाथ हृदय मगनेरा। तनय संकट हरना मंगल मूर्ति रो। राम लखन सीता सहित हृदय बसु सुर। सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय, बोल रे भाई सब संतन की जय। बाल समय रवि भक्षित लो तब दीन बोलो तब हे अज्ञान। आई सुधा सब लो जग गोया, संकट का वो सदा तनकार। देवन वाणी हरि विनती तब झारित लो रवि कष्ट निवार। को नहीं जानत ये जग में कभी संकट मोचन नाम। बोलो रे भाई श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। बालक दास कपि सबसे गिरिजात, महाप्रभु वंत निहारो। चौकी महामुनि साप दिए तब, शाही को विचारो। द्विज रूप निवाय महाप्रभु सो तुम दास सो बनिवारो। को नहीं जानत ये जग में कवि संकट मोचन राम। दियारो श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। अंगद के संग ले नगरे से खोज कपिसिया वैष्णव चार। जीवित राम जियो हम सो जो विनाश दीनया पंगुदान। हेत के तन सिंध समय नवलाय सिया तुझ प्राणो। को नहीं जानत ये जग में कवि संकट मोचन राम। दियारो श्री राम जय राम जय जय राम। जय राम जय जय राम। रावण त्रास दई सिय को सब राक्षसियों कई शोक निवारो। ताही समय हनुमान महा जाय महारन जंजर मारो। आहत सिया शोक भई तू दे प्रभु मुद्रिका सुख निवारो। को नहीं जानत ये जग में कवि संकट मोचन नाम। श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। मान
के उर लक्ष्मण के तब प्राण तजे सुत रावण मा लई गृह वै दसुसेन समेत तब गिर गुण सोवे नवपा आनि संजीवन हाथ दे तब लक्ष्मण के तुम प्राण उबारो जानत ही जग में कभी संकट मोचन राम सियारो श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम। ओ रावण युद्ध अजान कियो तब नाग की प्यास सबे सिरड़ा श्री रघुनाथ समेत सबदार मोह भयो यह संकट आनि के तब हनुमान जो बंधन कट सूत्रासनवा ओ नहीं जानत ये जग में कभी संकट मोचन राम सियारो श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम। ओ बंधु समेत जब आई रावण जय रघुनाथ पताल सिला देवी पूज बलि विधि सुमति देव सवे बिलवंत विचारो जाय सहाय भयो तब ही अहि रावण सैन्य समित सहारो नहीं जानत ये जग में कभी संकट मोचन राम सियारो बोलो श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम। काज किए बड़ देवन के तुम वीर महाप्रभु देखि विचार कौन संकट मोर गरीब को जो तुम सो नहीं जानता बेगे हरो हनुमान महाप्रभु जो तुझ संकट हो हमारो नहीं जानत ये जग में कभी संकट मोचन राम सियारो श्री राम जय राम जय जय राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम। लाल देहि लाली लसे अरु दही लाल लंबुरे वज्र दे दान दलन जय जय कविता पवन सराय मंगल भवना मंगलहारी सब होश दशरथ अजय प्यारी रथ काल उठ के रघुनाथा मातृ पितृ नाम पार्वती हर हर